सॅलरी पाहून होम लोन ठरत नाही. बँक तुमचा एक हिडन नंबर पाहते आणि त्यावरच डिसाईड होतं तुम्हाला 40 लाख रुपये मिळणार की 70 लाख रुपये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सेव्ह आणि शेअर करा, कारण हा लॉजिक समजला तर प्लॅनिंग बदलते. बँक सर्वात आधी एक कॅल्क्युलेशन करते ज्याला फॉईर म्हणतात. फॉईर म्हणजे फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो. यामध्ये तुमचे एक्झिस्टिंग ईएमआय, क्रेडिट कार्ड डेट, रेंट सारखे फिक्स्ड ऑब्लिगेशन्सला मंथली इन्कम बरोबर कम्पेअर केलं जातं. समजा तुमचं मंथली इन्कम 1 लाख रुपये आहे आणि कुठले इतर ऑब्लिगेशन्स नाही, तर 50% फॉईरवर ईएमआय 50,000 रुपये धरला जाईल. आता हाच 50,000 ईएमआय जर 30 वर्षांच्या टेन्युअरसाठी लावला तर तुम्हाला साधारण 65 ते 67 लाखापर्यंत होम लोन मिळू शकतं. इथेच लोक गोंधळतात. इन्कम बदललं की फॉईर पर्सेंटेज पण बदलतो. एक्झाम्पल, 25,000चे इन्कम असेल तर बँक साधारण 40% फॉईर ठेवते. पण इन्कम 1.5 लाख पर्यंत असेल तर फॉईर 55% पर्यंत अलाव केला जातो. कारण इन्कम जास्त म्हणजे डिस्पोजेबल इन्कम जास्त, म्हणजे बँकला रिस्क कमी वाटते. पण स्टोरी इथं संपत नाही. आणखी 2 फॅक्टर्स खूप महत्वाचे आहे. पहिला म्हणजे एज. वय कमी असेल तर टेन्युअर जास्त मिळतो. टेन्युअर जास्त म्हणजे ईएमआय कमी, म्हणजे लोन अमाऊंट जास्त. दुसरा म्हणजे क्रेडिट स्कोर. स्कोर चांगला असेल तर इंटरेस्ट रेट कमी मिळतो. इंटरेस्ट कमी इज इक्वल टू त्याचा ईएमआय वर लोन अमाऊंट जास्त. म्हणजे होम लोन हे फक्त सॅलरीवर ठरत नाही. फॉईर, एज आणि क्रेडिट स्कोर हे तिघं मिळून तुमचं रिअल एलिजिबिलिटी ठरवतात. तुमच्या सॅलरीवर तुम्हाला किती होम लोन मिळू शकतं हे जाणून घ्यायचं आहे का? कमेंटमध्ये फक्त सॅलरी लिहा. आणि बिझनेस व फायनान्सवर अशी प्रॅक्टिकल क्लॅरिटी हवी असेल तर व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.